अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे 3,733 लाभार्थ्यांना फक्त पहिला हप्ता मिळालेला आहे। 3,472 मजुरांची संपूर्ण मजुरी प्रलंबित आहे अध्यक्ष महोदय। यामध्ये 27,000 रोजगार हमी योजनेअंतर्गत आणि 12,000 रुपये जे शौचालय बांधण्यासाठी मिळतात ते अध्यक्ष महोदय प्रलंबित आहेत। सरासरी 60,000 रुपये या 3,472 मजुरांचे प्रलंबित आहेत। माझा एकच स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, या 3,472 मजुरांना ही जी 60,000 रुपये सरासरी हे 2 हफ्ते आणि शेवटचा हफ्ता 20,000चा हा कधीपर्यंत अध्यक्ष महोदय मिळणार आणि लवकरात लवकर मंत्री महोदय हा हफ्ता कधीपर्यंत देणार? महोदय, 3,472 जे मजूर आहे त्यांना 60,58,000 जे मजुरी द्यायची आहे त्या अनुषंगाने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केलेला आहे। आत्ता ज्याच्या अगोदर आमचे गोगावले साहेबांनी उत्तर दिल्याप्रमाणे निश्चितच निधी प्राप्त झाल्यानंतर दिला जाईल आणि आपल्या माध्यमातून आपण निश्चितच PM जनमन योजनेअंतर्गत घरकुलाच्या बाबत किंवा कातकरी समाजाबाबत मंत्री महोदय एक मिनिट, सातत्याने गोगावले साहेब असतील किंवा आपण सातत्याने सांगत आहात पैसे उपलब्ध झाल्यानंतर देऊ, हे काय योग्य नाही। शेवटी केंद्र शासनाकडनं जरी पैसे येणे असतील तर ते पैसे मिळवून घेणं जबाबदारी राज्य शासनाची आहे। त्यामुळे तुम्ही एक मर्यादेत सांगा की इतक्या दिवसात इतक्या महिन्यात हे पैसे जमा केले जातील। जर का हे पैसे उपलब्ध झाले नाहीत तर राज्य सरकार पर्यायी सोय करेल, पण असं मोघम उत्तर देऊन चालणार नाही। नाही प्रश्न तुम्हाला आहे, चला ठीक आहे। लवकरात लवकर मजुरांचा मजुरी देण्याचे प्रयत्न 100% करू, लवकरात लवकर।